निघा सगळे बाहेर या खोलीतून, आरती मोठ्या आवाजात म्हणाली. ती स्वयंपाकघरातून आली आणि थेट आपल्या खोलीत बसलेल्या सासू, नणंद आणि धीराला उद्देशून म्हणाली. सासूला तिचे असे बोलणे फारच अपमानास्पद वाटले. त्या म्हणाल्या, अगं एवढं ओरडायला काय झालं? तुझ्या अंगात भूत शिरले की काय? 1 मिनिटही लागणार नाही भूत उतरवायला. उतरवू का मग आताच? आरती रागाने डोळे वटारून म्हणाली, भूत तर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर चढलंय. ते आता मलाच उतरवावं लागेल. यावर नणंद हसत म्हणाली, अगं एवढी का ओरडतेस? काल रात्रीचा मार विसरलीस वाटतं. आरती पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाली, विसरले तर अजिबात नाही. पण आता मीच तुम्हा सर्वांना दिवसा कशी तारे दाखवते ते बघा. असे बोलून आरतीने खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून कडी लावली. सासू, नणंद आणि धीर आतच अडकले आणि आरतीने घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावलं आणि ती निघून गेली. पुढे नक्की काय घडले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताई, ही भाजी एवढी चिरून द्याल का? हे ऑफिसला जायला निघतील. त्यांच्या सगळ्या वस्तू, ऑफिसला जाण्यासाठीचे कपडे काढून ठेवते. आज मला उठायला थोडासा उशीर झाला. प्लीज तेवढी भाजी चिरून द्या, म्हणजे मी भाजीला लगेच फोडणी देते. आरती तिच्या नणंदेला, मायाला स्वयंपाकघरात येताना पाहून म्हणाली. आरतीचे बोलणे ऐकून माया चिडून म्हणाली, माझ्यावर हुकूम चालवतेस? तुला मी तुझी कामवाली वाटते का? मी तुझे काम वगैरे करणार नाही. मायाच्या बोलण्यावर आरती गप्प राहून आपल्या खोलीत गेली आणि तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे सुहासला कपाटातून शर्ट काढून दिला. शर्ट पाहून सुहास चिडून म्हणाला, अगं हा शर्ट तर इस्त्री केलेला दिसत नाही. मला सांग, तू दिवसभर करतेस तरी काय? आरती काहीही न बोलता शर्ट प्रेस करू लागली. तेवढ्यात तिचा धीर सागर बडबड करत तिच्या खोलीत आला आणि म्हणाला, वहिनी, तुला माहिती आहे ना, मला कॉलेजला जायचंय, तरी नाश्ता तयार नाही. याला काय अर्थ आहे? आरती शर्ट प्रेस करत म्हणाली, भाऊजी फक्त 2 मिनिटं थांबा. सगळी तयारी करून ठेवली आहे. पोह्यांना फक्त फोडणी द्यायची बाकी आहे. काय? पोहे? पोह्याचे नाव ऐकून सागर वैतागला. तो थेट त्याच्या आईकडे म्हणजे सविताताईंकडे गेला आणि म्हणाला, आई, वहिनीला इथे येऊन 6 महिने झाले, पण इतका वेळ पुरेसा नाही का आपल्या सगळ्यांच्या आवडी समजून घेण्यासाठी? तिला अजूनही माहिती नाही की मी पोहे खात नाही. मी काल रात्री जेवण करताना स्पष्ट बोललो होतो की मला उद्या नाश्त्याला आलू पराठे हवे आहेत म्हणून. सविताताईही रागावून म्हणाल्या, काय बाई आहे ही? हिला वाटतं ही फक्त सुहाससाठीच लग्न करून ह्या घरात आली आहे. या घरात बाकी कोणी नाही आहे का? त्याला आईबाप, बहीण भाऊ सगळे आहेत. तो काही आभाळातून पडलेला नाही. तेवढ्यात आरती तिच्या खोलीतून धावत आली आणि सरळ स्वयंपाकघरात गेली. मागून सविताताईंनी मोठ्याने आवाज देऊन सांगितले, आरती, सागरसाठी बटाट्याचे पराठे बनव. तुला माहिती आहे ना तो पोहे खात नाही, तरी असे का केलेस? मुद्दाम करत असशील तर खबरदार. आरती म्हणाली, आई, बटाट्याचे पराठे बनवायला घरात बटाटे नव्हते म्हणून नाही बनवले मी पराठे. तेवढ्यात सागर चिडून म्हणाला, बटाटे नव्हते हे तू काल सांगू शकली असतीस ना? जिथे बोलायची गरज नसते तिथे खूप बोलतेस. आरती म्हणाली, मेथीची भाजी आहे, मी पटकन मेथीचे पराठे बनवते. एवढे बोलून आरती पटकन स्वयंपाक खोलीत गेली आणि मेथीचे पराठे बनवण्याची तयारी करू लागली. सागर बाहेरूनच म्हणाला, आता मला काहीही नकोय, मला उशीर होतोय. ह्या घरात कधीच काही वेळेवर मिळत नाही. असे बडबडत तो कॉलेजला निघून गेला. सविताताई तावातावाने स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या, हे बघ आरती, आज फक्त तुझ्यामुळे माझा सागर उपाशी गेला. तुला घरात बटाटे नाही हे माहिती असताना तू आधीच मेथीचे पराठे बनवून ठेवले असतेस तर तुझे काय बिघडले असते? इतक्यात माया तिथे आली आणि म्हणाली, हिचे काय जाते आई? हिला हिची कामे कशी तरी उरकायची घाई लागलेली असते. आता ही घाई गडबडीत कसा तरी वाकडा तिकडा नाश्ता बनवून मस्तपैकी तिच्या खोलीत जाऊन आराम करत बसेल. सासू वैतागून म्हणाली, मी डायबिटीसची गोळी घेतली आहे. आता पटकन नाश्ता दे. तुझ्याकडून होणार असेल तर सांग, नाहीतर माझे मी बघते काय नाश्ता करायचा ते. आरती पोह्याला फोडणी देत म्हणाली, आई, फक्त 5 मिनिटे वेळ द्या, लगेच पोहे घेऊन येते. माया रागाने तिला पाहत बाहेर गेली. आरतीने पटकन पोहे बनवले.
प्रत्येकासाठी प्लेट घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात पुन्हा आतून सुहासचा आवाज आला. अगं माझी फाईल कुठे ठेवलीस तू? तू माझ्या कपाटाला हातच का लावतेस? सुहासचा आवाज ऐकून आरती मायाला म्हणाली, ताई तुम्ही जरा आईंना नाश्ता द्या ना, त्यांची फाईल सापडत नाहीये. यांनी 2दा आवाज दिला आणि मी अजून खोलीत गेले नाही. आता जर गेले नाही तर खूप गोंधळ उडेल. माया रागाने आरतीकडे बघू लागली. तेवढ्यात सासूबाईंनी टोमणा मारत म्हटलं, कोणीतरी खरंच सांगितलंय, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. घरात सून असूनही आता मलाच उठून नाश्ता घ्यावा लागेल. इतक्यात सविताताईंची मैत्रीण शारदाताई त्यांना भेटायला आली. शारदाताईंना पाहताच माया लगेच स्वयंपाकघराकडे वळली. ती शारदाताईंना सोफ्यावर बसवत म्हणाली, आई तू गोळी घेतलीस ना? थांब, मी पटकन तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. वेळेवर नाश्ता घेतला नाहीस तर तुझी तब्येत बिघडेल. असे बोलून माया ताबडतोब स्वयंपाक खोलीत गेली आणि आरतीने ठेवलेली पोह्यांची प्लेट उचलून आईला दिली. नंतर ती शारदाताईंसाठी चहा बनवायला लागली. तिकडे खोलीत सुहास आरतीवर ओरडत होता. काय ग, काय करत असतेस तू दिवसभर? किती वेळा सांगितले तुला हे कपाट नीट आवर म्हणून? माझ्या फाईल्स ही इथेच, कपडेही इथेच. असं असतं का कुठे? तुझ्याकडून एकही काम व्यवस्थित होत नाही. आई बरोबरच बोलत असते. तू फक्त बसून असतेस दिवसभर. आता माझे तोंड काय पाहतीयस? जा, नाश्ता घेऊन ये. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. इकडे माया शारदाताईंसाठी चहा घेऊन बाहेर आली. चहाचा कप हातात घेत शारदाताई म्हणाल्या, अगं सविता, तुझी माया किती समजूतदार आहे. घरी आलेल्या पाहुण्यांशी कसे वागावे हे अगदी तिला व्यवस्थित समजते. शेवटी संस्कार आहेत तुझे तिच्यावर. आणि तुझी ती सून. मी कधीपासून बसली आहे इथे, पण कोण आले आहे हे पाहण्यासाठी देखील अजून बाहेर आली नाहीये. शारदाताई असे म्हणताच आरती स्वयंपाकघरातून सुहाससाठी पोह्यांची प्लेट घेऊन बाहेर आली. तेव्हा सविताताई आरतीकडे बघून म्हणाल्या, बघ ना शारदा, सुनेला तर कसलाच त्रास नाहीये. सगळी कामं माझी मुलगीच करते. सून तर फक्त खाणं पिणं आणि उठ बस ह्यातच मग्न असते. माझा मुलगाही तिला किती सुनावतो, पण तिच्यात काहीच फरक पडत नाही. आता काय सांगू तुला? ना तिच्या बापाने काही तोला मोलाचा हुंडा दिला, ना सून नीटच मिळाली. कसं सहन करायचं हिला? यावेळी आरतीचे पूर्ण लक्ष सासूबाईंच्या बोलण्याकडे होते. तिचे लग्न होऊन फक्त 6 महिने झाले होते आणि ह्या 6 महिन्यात तिला सासूकडून हिच्या माहेरच्यांनी हुंडा दिला नाही असे टोमणे ऐकावे लागत होते. इतकेच नाही तर शेजाऱ्यांसमोरही त्या कामचुकार म्हणून तिची बदनामी करत असत. त्यांनी शारदाताईंना सांगितले, अगं लग्नात माझ्या मुलाला हिच्या बापाने अंगठी घातली तेव्हा माझा मुलगा म्हणाला, ही कसली अंगठी आहे? अंगठीचे वजन तर पानाप्रमाणे हलके आहे. अंगठीकडे बघून वाटते की तुझ्या आईवडिलांनी उगी नावाला सोनं दिल्याचे नाटक केले आहे. आता काय बोलायचं सांग? आरतीने सासूचे आणि शारदाताईंचे टोमणे शांतपणे ऐकले. तिच्या मनात संताप उसळला होता, पण ती तेव्हा काहीच बोलली नाही. सुहास देखील बायकोला काडीची किंमत देत नव्हता, पण आज तिने ठरवले की आता बास, पुरे झाले. 6 महिने मी गप्प बसले, सगळं सहन केलं, पण जर मी अजूनही गप्प राहिले तर आयुष्यभर या लोकांच्या पायाखालीच चिरडली जाईन. त्या रात्री आरतीने ठरवले की अन्यायाला सडेतोड उत्तर द्यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीप्रमाणे गोंधळ सुरू झाला. सुहास शर्टला इस्त्री केली नाही म्हणून ओरडत होता. सागरने नाश्त्यावरून कुरकुर केली. माया नेहमीप्रमाणे चिडली आणि सविताताईंनी टोमणे मारायला तसेच आरतीच्या आईबाबांचा उद्धार करण्यास सुरुवात केली. सागर, माया आणि सविताताई तिघेही तिच्या खोलीत बसून सुहासचे कान भरत होते. आरतीने हे सर्व ऐकले आणि तिला हे काही सहन झाले नाही. ती तावातावाने खोलीत गेली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, निघा सगळे बाहेर या खोलीतून. सासूला तिचे असे बोलणे फारच अपमानास्पद वाटले. त्या म्हणाल्या, अगं एवढं ओरडायला काय झाले? तुझ्या अंगात भूत शिरले की काय? 1 मिनिटही लागणार नाही भूत उतरवायला. उतरवू का मग आत्ताच? आरती रागाने डोळे वटारून म्हणाली, भूत तर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर चढलंय, ते आता मलाच उतरवावं लागेल. यावर नणंद हसत म्हणाली, अगं एवढी का ओरडतेस? दादाचा मार विसरलीस वाटतं. आरती पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाली, विसरलं तर अजिबात नाही, पण आता मीच तुम्हा सर्वांना दिवसा कशी तारे दाखवते ते बघा. ती सर्वांसमोर उभी राहिली आणि ठाम आवाजात म्हणाली, यापुढे मी तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाही.
आजपर्यंत तुम्ही माझ्यात फक्त उणीवाच काढत राहिलात. मी दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत या घरासाठी काम करते. तुमच्या सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून स्वयंपाक करते, कपडे धुवून त्यांना इस्त्री करते, पण तरीही तुम्ही मलाच दोष देता, माझ्यातील उणीवा काढता, माझ्या आईवडिलांना वाटेल तसे अपमानास्पद बोलता. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून मला सतत तुमचे टोमणे ऐकावे लागतात. अगदी माझ्या अस्तित्वालाही तुम्ही कमी लेखता. पण आजपासून मी तुमच्याकडून अपमान सहन करणार नाही. ती बोलत असताना घरात शांतता पसरली. सर्वजण चकित होऊन तिच्याकडे पाहत होते. सविताताईंनी उपरोधाने विचारले, म्हणजे आता तू आम्हाला शिकवणार काय बोलायचं, कसं बोलायचं? आरती भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, शिकवणार नाही आई, पण ह्यापुढे माझा किंवा माझ्या आईवडिलांचा अपमान मी सहन करणार नाही आणि माझं आत्मसन्मानाने जगणं थांबवणार नाही. माझ्या आईवडिलांनी लाचार होऊन जगायला नाही तर स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं आहे. जर तुम्हा सर्वांना माझ्यात इतक्याच उणीवा दिसत असतील तर इथे राहण्यापेक्षा मी स्वतःच्या पायावर उभी राहून स्वमर्जीने जगणे पसंत करेन. हे ऐकून सुहासला धक्का बसला. आरतीच्या डोळ्यातून संतापाचे अश्रू उघळत होते, पण तिचा आवाज ठाम आणि निर्धाराने भरलेला होता. घरात सगळेजण अवाक झाले होते. सुहासला देखील आपली बायको असं कधी बोलू शकेल याची कल्पना नव्हती. सुहास रागाने चेहरा लाल करून म्हणाला, आरती, हे काय बोलतेस तू? तू सून आहेस या घरची आणि आज उभी राहून माझ्या आई वडील बहीण भावांसमोर असं बोलतेस? तुला जर आमचा त्रास होत असेल तर मग तुला हवं तसं कर. सविताताई लगेच मध्ये पडल्या आणि म्हणाल्या, हे बघ, आमच्याच घरात राहायचे आणि नियम पाळायचे नाहीत, हा कसला आगाऊपणा आहे? तुझे असे बोलणे आम्ही अजिबात सहन करणार नाही. पण आरती आता माघार घेणाऱ्यातली नव्हती. ती म्हणाली, आई, मी ह्या घरची सून आहे म्हणजे तुम्ही मला टोमणे मारणार आणि माझ्यातल्या उणीवा काढणार आहात का? मीही माणूस आहे. माझा वेळ, माझे श्रम, माझ्या भावना यालाही काहीतरी किंमत आहे. जर ती किंमत तुम्ही देऊ शकत नसाल तर माझे इथे राहणे खरंच योग्य नाही असे मला वाटते. मी सासरच्या मंडळींशी वाद घालून माहेरी जाऊन बसायला आलेली नाही. मी इथे आली आहे कारण मला सुहाससोबत आयुष्य घडवायचे होते, सुखाचा संसार करायचा होता. पण जर हा संसार फक्त अपमान आणि टोमण्यांवर उभा राहणार असेल तर मला तो खरंच नकोय. माया रागाने म्हणाली, वा, आता तर वहिनीने थेट धमकी द्यायला सुरुवात केली. उद्या ही याच घरातले पैसे घेऊन माहेरी जाईल आणि सांगेल आम्ही छळ केला म्हणून. आरती डोळे रोखून मायाकडे बघत म्हणाली, पैसे मी मागितलेत का कधी, की दागिने घेतलेत? मी स्वतःच्या हातांनी घरातला प्रत्येक कोपरा सांभाळला, पण परतफेड मला नेहमी अपमानाचीच मिळाली. त्यामुळे आता तुमच्या खोट्या आरोपांना मी घाबरणार नाही. तेवढ्यात शारदाताई तिथे आल्या, ज्यांनी बाहेर उभे राहून त्या सर्वांचे बोलणे ऐकले होते. आत येऊन त्या म्हणाल्या, सविता, मी बोलू का? तसे तर तुमच्या कौटुंबिक मामल्यात मी बोलणे योग्य नाही, पण अशीच एक घटना आमच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या बाबतीत घडली. घरचे सुनेला खूप त्रास देत होते, तेव्हा तिने सासरच्या लोकांना कायद्याचा हिसका दाखवला. हे बघ, मी सगळं ऐकलं आहे. तुझी सून चुकीचे काही बोलली नाही. तुम्ही सगळे दररोज तिच्यावर अन्याय करत आहात. हे चुकीचे आहे. तिने जर खरंच ठरवलं तर कायदेशीर हक्काने ती तुला प्रत्युत्तर देऊ शकते. पण ती फक्त माणुसकीसाठी, कुटुंब टिकावं म्हणून गप्प आहे. तू तिचा आवाज दाबलास तर उद्या हेच पाप तुझ्या मुलीला भोगावं लागेल, हे लक्षात असू दे. शारदाताईंचे बोलणे ऐकून खोलीत अधिक शांतता पसरली. सुहास थोडा वेळ गप्प राहिला. आरतीकडे बघून त्याला पहिल्यांदा जाणवले की माझी बायको फक्त स्वयंपाक किंवा घरकामासाठी नाही तर एक जिवंत व्यक्ती आहे, जिला स्वतःचा हक्क, भावना आणि सन्मान आहे. सागर काहीही न बोलता कॉलेजला निघून गेला. माया तिच्या खोलीत गेली, पण तिच्याही चेहऱ्यावर भीती होती. सविताताईंच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला होता. त्यांना व्यवस्थित समजले की त्यांचा अतिरेक सगळ्यांसमोर उघडा पडला आहे. त्यांची शेजारी राहणारी मैत्रीण शारदाताई आता त्यांच्या घरातले प्रकरण सगळ्या कॉलनीत पसरवेल याची सविताताईंना जास्त भीती वाटू लागली. त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, आरती, मला माफ कर बाळा. मला वाटतं मीच जास्त बोलत गेले. आमच्या सर्वांमुळे तुला त्रास झाला. कृपा करून एकदा मला माफ कर. पुढे असे होणार नाही. तू ह्या घराची लक्ष्मी आहेस, पण मीच तुला ओझे समजत गेले. आरतीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, आई, प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका.
माझ्या जास्त काही अपेक्षा नाहीत. मला फक्त सन्मान हवा आहे. मी माझ्या परीने सर्व करू शकते, पण मला कमी लेखू नका. मी ह्या घरची सून आहे, तुमच्या मुलाची बायको आहे, पण त्याहीपेक्षा आधी मी एक माणूस आहे आणि प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. सुहास तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता. त्याने आरतीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आरती, मला कधीच समजले नव्हते की तू किती काही सहन करत होतीस. मी खरंच तुझ्यावर अन्याय केला, पण आतापासून तुला वचन देतो, मी तुला साथ देईन. आपण दोघे सुखाने संसार करू. मी कधीच तुझा अपमान होऊ देणार नाही. नवऱ्याचे बोलणे ऐकून आरतीच्या डोळ्यात समाधान झळकले. त्या दिवसानंतर घरातला सूर थोडा थोडा बदलू लागला. सुरुवातीला सविता त्यांचा जुना स्वभाव अधूनमधून डोकावत असे, पण आता आरती ठामपणे आपला मुद्दा मांडायची. सुहासही तिच्या पाठीशी उभा राहू लागला. आरतीने ज्या दिवशी स्वतःचा आवाज बुलंद केला त्या दिवसापासून तिचे आयुष्य बदलले. कारण अपमान सहन करणे ही कमजोरी नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हा खरा स्वाभिमान आहे. मित्रांनो, स्त्री कितीही सहनशील असली तरी तिच्या सन्मानाशी खेळ झाला तर तिने आवाज उठवायला हवा. कारण आत्मसन्मानाशिवाय संसार कधीही सुखाचा होऊ शकत नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.